मी निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित. अभिजित दिपके जो महाराष्ट्रातील संभाजीनगर या ठिकाणचा आहे, परंतु गेली अनेक वर्ष तो अमेरिकेमध्ये बोस्टन या ठिकाणी राहतो. त्या ठिकाणाहून त्यांनी एक कॉकरोच जनता पार्टी नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्या कॉकरोच जनता पार्टी किंवा CJP यांच्या माध्यमातून जेन झी यांना त्यांनी प्रस्थापित अशा भारतीय सरकारच्या विरुद्ध तुम्ही बंडाचं निशाण उभारा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. यातील काही आता संशयास्पद असे जे मुद्दे आहेत ते असे आहेत. एकतर दिपके हा जो मुलगा आहे हा जेन झी स्वतःला जरी म्हणवत असला तरी त्याचं वय नक्की किती आहे याची कल्पना नाही. दुसरं असं की तो शिकायला अमेरिकेत गेला होता. त्या ठिकाणी त्याला सध्या काही कुठलाही उद्योग किंवा नोकरी व्यवसाय काही नसल्यामुळे तो त्या ठिकाणी राहतो आहे. आणि त्या ठिकाणी राहून तो भारतातल्या जे काही बेकार असे तरुण असतील त्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही भारतातली जी काही शिक्षण पद्धती आहे त्याच्याविरुद्ध तुम्ही बंड करा. नेपाळमध्ये जसं सरकारच्या विरुद्ध उठाव झाला तसा उठाव करा. आता ह्याचं जे सोशल मीडियावरचं जे अकाउंट होतं त्याचं 2 दिवसामध्येच भारतात आणि जगभरामध्ये जवळजवळ 10 मिलियनच्या वरती अशा प्रकारचे त्याचे फॉलोअर्स आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे का दिसत आहे. आता हे इतक्या प्रकारचे जर फॉलोअर्स एखाद्या माणसाला निर्माण करायचे असतील तर त्याच्यासाठी हे सोशल मीडियावरचं काही तंत्र आहे आणि त्यात विशेषतः पैशाचा फार मोठा हात आहे. त्याला लागणारे जे काही लाखो डॉलर्स आहेत हे लाखो डॉलर्स त्याला कोणी दिले आणि त्याच्यामागे कोणत्या नक्की शक्ती आहेत की ह्या ज्या शक्ती आहेत ज्यांनी सोरोस सारखा हा जो एक कुप्रसिद्ध असा अमेरिकेतील उद्योगपती आहे की याचं उद्दिष्टच आहे की भारतासारख्या देशामध्ये आपण लोकशाहीने निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं जे सरकार आहे त्यांना आपण उलथवून टाकायचं आणि त्याला जी एक अपेक्षा आहे त्या प्रकारचं सरकार त्या ठिकाणी आणायचं. आता हे जे उद्योग आहेत ह्यालाच युनायटेड फ्रंट किंवा नक्सल किंवा अर्बन नक्सल यांनीसुद्धा अशा प्रकारचं एक फोरम स्थापन केलेला होता आणि त्यांचंही उद्दिष्ट होतं की जे लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार आहे त्याच्याविरुद्ध आपण बंडाळी करावी. आता असा संशय आहे की हा मिळणारा पैसा त्याला आणि या अर्बन नक्सल्सना असणारं त्यांचं उद्दिष्ट हे कुठेतरी एकत्र आल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे याची सविस्तर चौकशी होण्याची आवश्यकता आहे. याला फंडिंग कोणाकडून मिळालेलं आहे ते त्यांनी जाहीर करायला पाहिजे. त्याचे जे काही पुरावे आहेत ते दाखवायला पाहिजेत आणि जे त्याचं म्हणणं आहे की इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळावा त्याबद्दल कोणाचंच दुमत नाही आहे. त्याच्यासाठी शासनाचे प्रयत्न चाललेले आहेत. अनेक प्रकारच्या आज स्किलिंगचे प्रोग्रॅम्स प्रत्येक राज्यामध्ये चाललेले आहेत आणि त्यातून लाखो तरुणांना नवीन कौशल्य देऊन त्यांना भारतात आणि भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये उपजीविका मिळेल, रोजगार मिळेल, त्यांचा स्वयंरोजगार वाढेल यासाठी शासनाचेही प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे हे संशय दूर होईपर्यंत मला असं वाटतं की ही जी CJP हे जे काही पक्ष आहे त्यांनी दे मस्ट कम क्लीन आणि जे काही योग्य आहे फंडिंग कोण करते, त्यांना सपोर्ट कोण करते, त्यांचं उद्दिष्ट काय आहे ते भारतात येऊन त्यांनी त्या प्रकारे कारवाई करावी. राजकीय पक्ष जरूर स्थापन करावा आणि लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्या मांडाव्यात, लोकांचा पाठिंबा मिळवावा. तोपर्यंत यांच्यावरती संशयाची ही सुई ही कायम राहणार आहे. धन्यवाद.